हे सगळं काही पाहून अंगावर घुसबम्स आले. थांबा थांबा, पहिलेपासून दाखवतो. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी तुमचा क्रेझी बॉय. आज जायचं होतं पंचवटीला, कारण संध्याकाळी 7 वाजता महागोदा आरती होणार होती, त्यामुळे मग निघालो. जाता जाता चहा वगैरे पिला आणि रिक्षामध्ये बसून निघालो. थोड्याच वेळात तर CBS ला पोहोचलो आणि तेवढ्यात आला आपला मामा. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. नाही, वयात तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण नात्याने तो मामा लागतो. मग निघालो पंचवटीकडे. आणि आपल्या नाशिकमध्ये ट्रॅफिक तर एवढी असते, इतर दिवशी कमी असते, पण आज गोदा आरती असल्यामुळे बघून घ्या तुम्हीच. आणि फायनली पोहोचलो पंचवटीला आणि लोकांची गर्दी बघून तर डोकं हँग झालं. मग खाली आलो आणि जागा वगैरे पकडून बसलो निवांत. आणि थोड्याच वेळात तर 1111 लोकांची महागोदा आरती होणार होती. सगळे लोक उत्साह आणि आतुरतेने वाट बघत बसलेले. आम्ही तर 1 तास पहिलेच येऊन बसलेलो. थोड्याच वेळात तर आरती सुरू झाली. आरती चालू असताना अंगावर तर पूर्ण घुसबम्स आले. जगातली गर्दीपेक्षा ना ही गर्दी तर खूपच बरी. आरती वगैरे झाली, पाया वगैरे पडलो आणि आलो प्रोजेक्टर व्ह्यू बघायला. बघतो तर काय, तुम्हाला पण हे बघून अंगावर गुजबम्स आले ना? सेम, माझी पण हीच कंडिशन होती. आणि गर्दी तर एवढी होती, काय सांगू तुम्हाला. आता तर फक्त महागोदा आरती होती. कुंभमेळ्याला तर विचारच करू शकता तुम्ही की किती गर्दी असणार. त्यानंतर सगळा प्रोग्राम संपल्यानंतर आलो आम्ही रिटर्न. भूक तर लयच लागली होती. आलो दाबेली खायला. मावशीन ते पण होते. मग थोड्या गप्पा गोष्टी झाल्या आणि निघालो रिटर्न. थोड्याच वेळात तर पोहोचलो रूमला. आणि व्हिडिओ कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू आता पुढच्या व्हिडिओत.